नंबर 93, पान नंबर 34. काल आपण काय पाहिलं होतं 2 श्लोकामध्ये 91 आणि 92 मध्ये की अज्ञानी आहे तो एकाची दृष्टी दुसऱ्यामध्ये जोडतो. म्हणजे पांगळा आहे त्याला दृष्टी आहे पण तो आंधळ्याची समजतो, आणि ज्ञानी आहे तो काय करतो, तो पांगळ्याची दृष्टी आंधळ्यामध्ये जोडत नाही, पांगळ्याचे डोळे पांगळ्यामध्ये. तसं शरीरामध्ये ज्ञानी म्हणजे दृष्टात्मा ज्याने आत्म्याला पाहिलंय तो शरीरामध्ये स्वतःला जोडत नाही. अज्ञानी मात्र जे संयोग आहे त्यालाच आपलं समजतो, म्हणजे परामध्ये अपनत्व बुद्धी करतो, स्वतःला जोडतो. आता 93 मध्ये काय पाहिजे, सुप्तोन्मत्ताद्यवस्थैव विभ्रमोनात्मदर्शिनां विभ्रमोक्षीणदोषस्य सर्वावस्थात्मदर्शिनां. अनात्मदर्शिनां म्हणजे आत्मदर्शनाने रहित जो अज्ञानी आहे, म्हणजेच भेद विज्ञानी नाही, मिथ्या दृष्टी आहे, त्या जीवाला सुप्तोन्मत्तादी अवस्था एव. सुप्त म्हणजे काय घेतलं, झोपलेलं, आणि उन्मत्त म्हणजे काय घेतलं, म्हणजे जी भ्रमिष्ठ अवस्था आहे किंवा वेड आहे त्या अवस्थेलाच तो काय समजतो, त्याला त्या अवस्था म्हणजे त्याला भ्रमरूप वाटतात. विभ्रम म्हणजे भ्रमरूप वाटतात, परंतु आत्मदर्शन म्हणजे जो आत्म्याला पाहणारा आहे त्याला काय वाटतं, आत्मदर्शी ज्ञानी पुरुषाला अक्षीण दोषस्य सर्व अवस्था. अक्षीण दोष म्हणजे काय, ज्याचे दोष नष्ट झालेले नाही त्याला सर्व अवस्थेत म्हणजे मोह वगैरे ह्या सर्व अवस्थेमध्ये, म्हणजे जो स्वतःला पाहणारा आहे तर त्याला हे सर्व मोहाने ग्रसित असलेल्या बहिर्दृष्टी असणाऱ्या जीवाच्या सर्वच अवस्था भ्रमरूप वाटतात. त्याला अज्ञानीला फक्त कोणतं भ्रमरूप वाटलेलं होतं, सुप्त आणि उन्मत्त अवस्था, पण ज्ञानीला तर सर्वच अवस्था भ्रमरूप वाटतात. म्हणजे कारण का, तर जे सगळं दिसतंय ते काय आहे, सर्व पर आहे, आणि ते सर्व अवस्था ह्या संयोगातल्या आहे, ते जीवाचं स्वरूप नाही असं तो जाणून सतत काय करतो, न्यायिकतेमध्ये राहतो. असं राहिलं तरच काय होणार आहे, शांतीला प्राप्त होणार आहे. म्हणजे थोडक्यात काय सांगायचं ह्याच्यामध्ये, आत्मदृष्टी असेल तर तरतो आणि अनात्मदृष्टी असेल तर बुडतो. मग त्याला किती बाहेर असू देत. पहिलं ना आता 4थ्या अध्यायामध्ये राजवार्तिकच्या की त्यामध्ये कसं सांगितलं की तो वरच्या स्वर्गातल्या देवांची गती कमी झालेली आहे. का गती कमी झाली हे तू सांगितला की त्यांना बाहेरच्या विषयामध्ये आसक्ती नाही. म्हणजे विषयात आसक्ती असेल तर काय होतं, चंचलता येते आणि गमनागमन करत राहतो. म्हणून काय आहे की आपण निष्क्रिय अवस्थेला केव्हा प्रगट करतो, तर ज्या वेळेला त्याचं स्वरूप जसं आहे तसं जाणतो त्यावेळेला. म्हणजे स्वरूप काय जाणलं की मी पंचेंद्रियाचे भोग घेणारा नाही, केवळ जाणणारा मात्र आहे, असं जर जाणलं तर त्याला आपोआपच इतकी स्थिरता येते की गमनागमन करण्यामध्ये काही रसच वाटत नाही. आपल्याला म्हणजे बाहेरचा कार्यक्रम पाहिला तर खूप जायची हौस असते, आणि जर धार्मिक कार्यक्रम निघाला तर तरी पण जायचे, पण गमनागमनची हौस आहे ना. कारण का, तर तिथं रस धर्माचा नाहीये, आपल्या स्वरूपाचा रस नाही, पण तिथं गेल्यावर सगळे नातेवाईक भेटणार. कशासाठी जातो, नातेवाईकांना भेटण्यासाठी, काहीतरी चर्चा करण्यासाठी, म्हणजे विकथा करण्यासाठी, चर्चा म्हणण्यापेक्षा विकथा करण्यासाठी जातो. मग यात्रेला सुद्धा कशासाठी जातो, यात्रेमध्ये
आपण क्षेत्रमंगल करतो का? क्षेत्रमंगल कशाला म्हटलं? ज्या क्षेत्रावरून भगवान मोक्षाला गेलेले आहेत त्याच क्षेत्रावर मी चाललंय, म्हणजे त्या क्षेत्राला पाहून मनात विचार यायला पाहिजे की माझ्यामध्ये असंख्यात प्रदेश आहेत. भगवान ज्या विधीने मोक्षाला गेले त्यांच्यातही असंख्यात प्रदेश होते. मग त्यांनी आता फक्त आपल्यामध्येच निवास केलेला आहे, मी अजून शरीरात निवास करतो. असं वाटतं का? कुठल्याही क्षेत्रावर गेल्यावर असं वाटतं का की अजून मी ह्या शरीरातच राहतोय, शरीराच्याच क्रिया करतोय आणि ह्या शरीरालाच इतकं सांभाळतोय, त्याचं परिणमन करण्याचं कर्तृत्व घेतोय, किंवा त्याला उत्पन्न करण्याचं घेतोय, किंवा त्याला काय करतो अजून सांभाळण्याचं वगैरे, म्हणजे प्राप्य विकार्य निर्वर्त्य ह्या रूपाने आपण तिथं सतत अशा रीतीने असत विचार करत राहतो. पण ह्यातलं काहीच आम्ही करू शकत नाही. परद्रव्याला प्राप्तही होऊ शकत नाही, परद्रव्याला ग्रहणही करू शकत नाही आणि त्या रूपाने उत्पन्नही होऊ शकत नाही. पण तरी सुद्धा आपण तशा प्रकारचे भाव करत राहतो. म्हणून इथं काय सांगितलं, ज्ञानीला शरीराच्या सर्व अवस्थेमध्येच विभ्रम वाटतो आणि अज्ञानीला फक्त झोपलेली अवस्था पाहिली. ती लहान मुलगी सुद्धा काय म्हणते, आईने डोळे उघडून पाहिलं नाही तर ती असं करते, झोपली आई. ती प्रतिक्रमण करत होती डोळे झाकून, तर तिला असं वाटायला लागलं काय झालं, हिला दुःख झालं का काय झालं, म्हणून ती जवळ आली, बघायला लागली, तिला हलवलं, तिच्या तोंडाला हात लावला, पण तिने काही डोळे उघडले नाही. तर शेवटी ती काय म्हणते, ती झोपली. म्हणजे झोपलेल्या अवस्थेत आपण काय समजतो, भ्रम किंवा उन्मत्त अवस्था, कोणीतरी वेड्यासारखं काहीतरी बोलतंय. मग ती गोष्ट सांगितली की नाही की त्या व्यापाऱ्याचे 5 रत्न हडप केले होते सत्यघोषाने, आणि ते 5 रत्न देत नाही म्हटल्यानंतर त्याला काही वेळ लागलेलं नव्हतं. पण सत्य परिस्थितीचा न्याय कोण देत नव्हतं, म्हणून तो एकच वाक्य राजमहालाच्या झाडावर बसून रात्रीभर 12 वाजता बोलायचा की माझे 5 रत्न सत्यघोषाने हडप केलेले आहे. मग सगळ्यांना काय वाटायचं की हा रात्री 12 वाजता असं झाडावर बसून बोलतात का, वेळाचे, आणि रोज बरोबर ह्याच वेळेला. म्हणजे त्याला वेळ लागले म्हणून सगळे दुर्लक्ष करायचे. आणखी फक्त एक राणीने लक्ष दिलं त्यामध्ये, आणि राणी म्हणते की हा काय वेडा नाही, ह्याला काहीतरी धक्का बसलेला आहे, त्याचा आपण निर्णय केला पाहिजे. खरोखर सत्यघोषाने जर ह्याचे 5 रत्न हडप केले असतील तर किती अन्याय आहे, मग त्याचा शोध घेतला पाहिजे असं ती राजाला म्हणते. मग त्यावेळेस राजाकडून परवानगी घेऊन सत्यघोषाबरोबर द्यूत खेळायचं ठरवलेलं असतं. राणीच आता त्याचा छडा लावतो, त्या द्यूतामध्ये त्याला हरवते. मग त्यावेळेस त्याचं जानवं फार महत्वाचं आहे. त्यावेळेस त्याच्याजवळ काहीच नसतं, मग ते जानवं आहे, आणि ते जानवं काय ठरवलेलं असतं त्याने, त्या जानव्याला एक सुरी असते. जर खोटं, इतकं त्याने विश्वास निर्माण केलेला असतो लोकांमध्ये, खोटं बोललं तर ह्या सुरीने आपली जीभ छाटून घेणार, असं ते जानवं असतं. आणि मग त्यावेळेस ते जानवंच आता काय झालं, द्यूतात अपहरण केलं गेलं. मग ते एका दासीला बोलून बरोबर तिने चपळाईने काय केलं राणीने, की त्याच्या घरी पाठवलं ते जानवं घेऊन, आणि बघा तुमचा पती एवढा संकटात आलेला आहे, त्याचे प्राण सुद्धा जातील. त्याने काय मागितले, त्या डब्यातले 5 रत्न मागितले, किंवा ते काय असेल अजून धन वगैरे, ते 5 रत्न अजून ते जर तुम्ही दिलं नाही तर त्याचे प्राण जातील. आता त्याच्या पत्नीला सुद्धा हे सगळं माहिती, त्याने हडप केलेले 5 रत्न, पण त्याचे प्राण जातील म्हटल्यावर तिने काय केलं, ते रत्न देऊन टाकले. आता तिच्या हातात ते 5 रत्न आले की आपल्या एका परातीमध्ये खूप रत्न घेऊन त्यात ते मिसळ. त्या मनुष्याची पण परीक्षा घ्यायची, फक्त सत्यघोषाचीच नाही. मग त्या मनुष्याला बोलवलं, तुझे ह्यातले कोणते 5 रत्न आहेत का तुझे, पहा पहिला. मग त्यावेळेस
का त्यात मिसळलेले असतं. काही किमती असतात, काही कमी किमतीचे असतात त्या 5 रत्नापेक्षा. मग त्याने जर किमती रत्न उचलले तर समजायचं हा खोटा आहे. ते बरोबर 5 रत्न आता तिच्या ओळखीचे झालेले आणि त्याने पण बरोबर तेच 5 उचलले, कमी किमतीचे पण नाही आणि जास्त किमतीचे पण नाही. मग तिला विश्वास आला की हा खरा आहे आणि सत्यघोष खोटा आहे. मग त्यावेळेस आता राजाकडे न्याय शिक्षा द्यायला त्याने 3 शिक्षा ठरवल्या. एक सांगितलं की तू एकतर हे गाव सोडून जा, ते पसंत नसेल तर 1 सेरभर शेण खा, ते पसंत नसेल तर मल्लाच्या 3 बुक्क्या खा. त्याला काय वाटलं, सेरभर शेण खाऊन परत मंत्रीपदावरच राहावं. लोभ, कसा लोभ आहे. आणि लोभानेच मायाचारी होते. लोभ कशाला जन्म देतो, मायाचारी. आणि क्रोधाला जन्म कोण देतो, मानकश. म्हणजे मान कशाने क्रोध होतो, मला असं केलं आणि त्या क्रोधाने तो काय काय अनर्थ करेल सांगू शकणार. तशी दुर्दशा चाललेली आहे की त्याने ते लपवलेलं आता बाहेर पडलंय, पण तरी सुद्धा अजून त्याला त्याच्यामध्ये राज्यातच राहायचंय आणि परत आपलंच काहीतरी सत्य प्रस्थापित करायचं. म्हणून शेण खायला तो तयार झाला, पण एक घास खाल्ला की थू करून थुंकून खाऊ शकला नाही. दुसरी शिक्षा त्याला वाटलं, मल्लाच्या 3 बुक्क्या खाल्ल्या तर आपण सुटलो, पण एका बुक्कीतच त्याचे प्राण गेले. प्राण जाताना त्याचे परिणाम बिघडले. काय परिणाम झाले, ज्या राजाने मला ही शिक्षा दिली त्या राजाचं बघून घेतो. म्हणजे राजाने तर उलट किती दया केली, कोणती 3 पर्याय ठेवलेत त्याला. असं नाही की आता त्याला फाशीची शिक्षा द्या किंवा हकलूनच द्या, असं काही नाही केलेलं. 3 पर्याय ठेवल्यात आणि उलट त्याला त्याचं जीवनचर्या वगैरे सुधारून तो बाहेरच्या देशात कुठेही राहू शकत होता. पण तरी सुद्धा त्याने त्याचा उलटा अर्थ करून काय केलं, त्याच्याविषयीचं वैर केलं. म्हणून काय विचार करायचा आहे प्रत्येक ठिकाणी, ह्या सर्व अवस्था आहेत ते माझ्यापासून भिन्न आहे. म्हणजे आपल्याला म्हणजे संपूर्ण राजाला मानणारी ही प्रजा, पण एका व्यक्तीने वैर केलं तर त्याला किती भोगावं लागलं. त्या राजाला, त्या मंत्र्याने वैर केलं तर त्याला किती भाव पर्यंत. संजयंत मुनीचा शेवटचा भाव हा राजाचा जीव, आणि त्या सत्यघोषाच्या जीवाने त्याला कुठं नेऊन फेकलं, वैरी आहे त्याचं विमान जाताना तिथं अडकलं आणि हा वैरी आहे म्हटलं की लगेच उचललं. त्या मुनींना चांगली साधना करत होते आणि 5 नदीचा संगम जिथं मिळतो त्या मुखामध्ये नेऊन फेकलं की ज्या देशातून म्हणजे ज्या क्षेत्रातून मुक्ती पण नाही अशा क्षेत्रात नेऊन फेकलं. तरी सुद्धा उपादानगत योग्यता एवढी बलवत्तता आहे, त्याच्यावर जर कोणी विश्वास ठेवला तर त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहतच नाही. किती पण कोणी काही करू दे, पण याचं इतकं उपादान पक्क होतं, एवढे ते स्वभावात होते की कुठेही त्यांना कोणाविषयी न राग न द्वेष. सहज इतके समता भावाला प्राप्त झालेले काय झाले, केवल ज्ञानाला प्राप्त. तशा अवस्थेत सुद्धा त्यांना केवल ज्ञान झालं. ते लगेच कुठे येतात, 500 धनुष्य उंचीवर जातातच. केवल ज्ञान झालंय 500 नाही 5000 धनुष्य. मग 5000 धनुष्य उंचीवर गेल्यानंतर बरोबर त्या क्षेत्रात गेले, तिकडं ज्या क्षेत्रातून मुक्ती आहे. ते कोणाला आश्रय घ्यावा लागतं, पराचा आश्रय नाहीच घेऊ शकत आम्ही. कोणाला शरण जायचं, कसल्याही प्रकारच्या असाताचा उदय असू देत, अशुभाचा उदय असू देत, तू निज ध्रुवाची शरण घे तर तुझा तरणोपाय आहे. अन्यथा कोणी तुला शरण देणार नाही आणि तू कोणाचा करुणेचा पात्र होऊ नकोस.
तेवढ्यापुरतं म्हणतील, हा तुला लागलं एवढं, जखम झाली आहे, मलमपट्टी करतो, दवाखान्यात नेतो. मग वाटतं किती त्यांनी माझ्यावर उपकार केला. असली करुणा नको आम्हाला. आजपर्यंत हे करुणेची आम्ही पात्र झालो आणि याचक बनलो आणि त्याच्यातून आम्हाला परद्रव्याचीच पुष्टी झाली. पण आता फक्त एवढं स्वतःच्या बलावर जगायचं आहे की प्रत्येक समय स्वतःला जाणून आनंदाला प्राप्त व्हायचं. म्हणून प्रत्येक द्रव्य स्वतंत्र आहे. प्रत्येक द्रव्य आपल्या सांगितलं काय, अचलितस्य वस्तुसिम्नः वस्तुस्थितीसिम्नः भेदतुं अशक्यत्वात्. अचलित वस्तुस्थितीच्या सीमेला कोणीही भेदन करू शकत नाही. ही माझी वस्तुस्थिती अशी आहे. मी चेतनमय जीव आहे, मला कोणी अचेतन करू शकत नाही. माझं विपरीत परिवर्तन कोणी करायला समर्थ नाही किंवा मोक्षालाही कोणी पाठवायला समर्थ नाही. हे जर समजलं तर आपण आपल्यामध्येच कार्य करणार, सहज स्वतःला प्राप्त होणार. आता 94 नंबरचा श्लोक पाहायचा आहे. विदिता शेष शास्त्रोपि न जाग्रदपि मुच्यते देहात्मदृष्टिर्ज्ञातात्मा सुप्तो मत्तोऽपि मुच्यते. पहा किती सुंदर सांगितलं. अशेष शास्त्र देखील जाणलं ज्याने आणि जागृत राहिला, म्हणजे इतका जागा राहिला तरी सुद्धा अपि शब्दाने काय केलं, 2 वेळा अपि आलं. संपूर्ण शास्त्र जाणलेलं आहे तरी सुद्धा, जागृत राहून सुद्धा न मुच्यते, सुटत नाही, म्हणजे मुक्तीला जात नाही. कोण जात नाही? ज्याची देहात्मदृष्टी, शरीराला आत्मा मानण्याची ज्याची दृष्टी आहे, असा अज्ञानी संपूर्ण शास्त्रात पारंगत झाला तरी सुद्धा आणि जागृत असला तरी सुद्धा तो सुटत नाही. पण कोण सुटतो सांगितलं? ज्ञातात्मा. ज्याने आपल्या आत्म्याला जाणलेला आहे, मग तो सुप्तो मग तो बी मुच्यते. काय सांगितलं? तर तो सुप्त असू देत, उन्मत्त असू देत, कुठल्याही बाहेरच्या अवस्थेमध्ये असू देत, तरी सुद्धा तो त्या ठिकाणी कसा आहे? मुक्त होतो. कारण तो कसा आहे? ज्ञातात्मा, म्हणजे स्वतःला जाणणारा आत्मा आहे. म्हणून तो भेद विज्ञानी ह्याच्यातून सुटला. मग आता आपण पाहतो की नाही, एखाद्या वेळेस एखादा क्षपक त्याने जीवनभर खूप चांगलं कार्य केलेलं आहे, स्वतःला जाणलेलं आहे, पण शरीराची अवस्था शेवटी काय कशी होईल सांगू शकत नाही. समजा मूर्छित झाला, तो शेवटी जाताना कोमात गेला, पण जाण्याच्या पूर्वी त्याचे भाव कोणते होते? स्वतःच्या आश्रयानेच राहण्याचे, म्हणजेच सदैव स्वतःला जाणण्याचे भाव होते, शुभ भाव होते, आणि त्या भावात तो मूर्छित झालेला. त्यामुळे मूर्छा झाली म्हणून त्याचं समाधी बिघडली असं नाही. धून कशाची ठेवली त्याने? स्वतःला जाणण्याची धून ठेवली. त्यामुळे त्या ठिकाणी तो कसा आहे की तो झोपलाय. झोपे सुद्धा एखाद्याचं होतं, मग झोपेत झाल्यावर चांगलंय का? शरीराच्या कोणत्याही बुद्धिपूर्वक केलेल्या क्रियेमध्ये जर त्याचं मरण झालं तर दुर्गती होत. म्हणून खाणं, पिणं, उठणं, बसणं, मलमूत्र विसर्जन करणं किंवा झोपणं वगैरे ह्या क्रिया व्हायला नको सांगितलं. कारण का? तर उपयोग कुठं राहिला पाहिजे? आपला स्वभावाकडे राहिला पाहिजे, शरीराच्या क्रियेकडे नाही. म्हणून सांगितलं ना मागच्या श्लोकात, बरोबर काय सांगितलं होतं की ज्ञानी शरीराच्या कोणत्याही क्रियेला आपलं समजत नाही. त्यामुळे सहजच त्याला कुठल्याही शरीराच्या क्रियेत उपयोग नाही. आणि इकडं अज्ञानी काय आहे? तो शरीराच्या क्रियेत उपयोग देतो. आणि म्हणून त्याने किती जरी शास्त्र जाणलं आणि किती जरी त्याला म्हणजे जागरूक राहिला तरी पण तो स्वभावाला जाणत नाही. म्हणून त्याचं सगळं लक्ष शरीराच्या क्रियेकडे असल्यामुळे सुटत नाही. कुठं आपण लक्ष द्यायचंय? उपयोग कुठं द्यायचा आहे? स्वभावाकडे. स्वभावाकडे लक्ष दिलं ना, कुठली चिंता नाही, कुठलं भय नाही.
कुठल्या प्रकारची आकुलता नाही. हा सगळ्यातून मुक्त झाला म्हणजे परिणाम विशुद्ध व्हायला हे कारण आहे. जसं एक उदाहरण काय सांगितलं, एका शेतकऱ्याला 2 बैलाची आवश्यकता होती. त्याने खूप सुंदर बैलाची जोडी विकत आणल्यानंतर घटना काय घडली आहे की एक बैल म्हणजे दोन्ही बैल कामाला त्याने लावले जातात. एक बैल खूप अगदी उत्साहाने काम करतोय आणि दुसरा बैल काय करतोय, खूप अगदी आपण काम करून थकलोय, खूप कष्ट झालंय, अगदी कष्ट झाल्यासारखं काम करायला तो नकार देतो. म्हणजे चालायला नको वाटतंय त्याला, सारखं तो काय करतोय, खाली बसायचं बघ. आणि शेतकरी त्याला दामटून दामटून कामाला लावतो, पण ते काही पाऊल हलवत नाही, पुढे जातच नाही. असं आठवडाभर त्याने प्रयत्न केला. एक बैल चांगल्या उत्साहाने करते आणि दुसरा बैल मात्र काहीच करत. मग त्याच्या मनात आलं की आपण ही बैलाची जोडी विकून टाकावी कुणाला, हे काही काम करत नाही. आता एक करतोय पण एकाने उपयोग नाही, दोघांनी मिळून करायला पाहिजे. म्हणून तो आता एकाबरोबर दुसऱ्याला पण विकायचं असं ठरवत होतो. मग तो आपल्या मित्राला म्हणतो की तू घेणार का, मी विकायला काढलेत हे 2 बैल. त्याला माहिती की एक बैल त्याचं काम करत नाही, पण तरी सुद्धा तो हुशार असतो. मग तो म्हणतो बघ, तुझ्याजवळ जरी जास्त पैसे नसले तरी आठवड्याला म्हणजे हप्त्याने दे, पण हे 2 बैल तुला घ्यायचे असले तर घेऊन टाक. मग तो म्हणतो बरं. मग त्यांनी घेतले ते दोन्ही बैल. पण ह्याच्या मनात उत्सुकता काय लागली आहे, एक बैल चांगलं काम करतोय तर त्याच्याकडे दुसरा बैल काय करतोय कुणास ठाऊक, काम करेल की नाही, अशी जरा उत्सुकता लागली पाहण्याची. मग शेवटी तो काय झाला, 1-2 दिवसानंतर त्याच्या शेतावर स्वतःहून गेला आणि तो काम करून घेतच होता त्या बैलांकडून. ते पाहिलं त्याने लांबूनच, तर दोघे पण उत्साहाने काम करतात तिथं. त्याला काय आता यातलं रहस्यच कळेना की आपल्या ह्याच्यात आठवडाभर प्रयत्न केला तर तो काहीच करायचं नाही, ह्याच्याकडे तो कसं काय करू लागला. असा विचार केल्यानंतर त्याला भेटला मित्राला. मग तो म्हटला बरं आहे, तुला दोघे बैल आता काम चांगलं देतात, माझ्याकडे का ते काम करत नव्हते, असं त्यांनी म्हणजे तो काम का करत नव्हता दुसरा एक बैल, असं त्याने त्याला विचारलं. मग तो म्हटला त्याचं कारण असं आहे की एका बैलाचं मन कमजोर आहे, जो काम करत नव्हता तो काय करायचा की तुझं शेत खूप मोठं आहे आणि त्याला त्याची सीमा सुद्धा दिसायची नाही, म्हणजे कुठं त्याचं शेवट होतंय. आणि ते बघून वाटायचं मला एवढं जमल का, घाबरून जायचं, मला एवढं काम करायला जमणार नाही. ह्या विचाराने तो पाऊल सुद्धा उचलायचा नाही. आणि माझं शेत तुझ्या तुलनेत खूपच लहान आहे, मग माझ्या शेतात त्याला मर्यादा दिसते, म्हणजे हितनं सुद्धा तो काम करू लागला तरी कुठं त्याचं कुंपण आहे ते त्याला दिसतंय. त्यामुळे तो काय करतो, उत्साहाने काम करतो, एवढं मला जमेल म्हणून. म्हणजे मला जमणार नाही ह्या विचाराने काय केलं, त्याने त्याच्या शेतात काम केलं. मग त्यांचं उदाहरण आहे की आपल्या इथे तर आपण सुद्धा काय विचार करतो की मला एवढं मोक्ष मार्गात जमणार नाही. बघा की सकाळीच प्रयोग केला, हॉटेलचा नियम घ्यायला सांगितलं तर कोणाचाही आवाज सुद्धा येईना बाहेर, कोणी सुद्धा एक दिवसाचं सुद्धा कोणी घ्यायला तयार. का असं झालं, त्या बैलासारखंच. कारण त्याला जसं वाटलं की आपल्याला जमल का, तसं आपल्याला सुद्धा इतकी सवय झाली आता बाहेरचं खाण्याची की आपल्याला जमेल का ह्या विचाराने आपण ते सुद्धा नियम घ्यायला तयार नाही की जे खरोखरच आवश्यक आहे. कारण का तर आपण जैनच राहत नाही हॉटेलमध्ये गेलो, एवढं सगळं माहीत असं सुद्धा आपण तयार होत नाही म्हटल्यानंतर काय करायचं. म्हणून आता काही सूचना द्यायची आहे, त्या छोट्या शेतासारखी सूचना द्यायची की माझं जीवन आता एवढंसं राहिलंय. पहिलं काय विचार करायचा, आयु किती आहे एक पलभर आपल्याला माहित नाही, एका क्षणाचा भरोसा नाही. आणि त्यात आपण फक्त काय घेऊन जाणार, सर्वच घेऊन जाणार
आणि नियम जर घेतला तर आश्रव सगळे तुटले. म्हणून काय आहे की त्या छोट्या सीतासारखं जर आपल्याला सूचना दिली की मला हे जमल आणि माझं आयुष्य तर थोडं आहे आणि मी राहिलेल्या थोड्या आयुष्यात तर चांगलं कार्य केलं पाहिजे, किती नियम घेता येतील तेवढे घेणार, म्हणजे चारित्र्याकडे आपला कल सम्यक दर्शनपूर्वक झाला तर आपोआपच काय होते, आपलं जीवन सुधारतं. म्हणून कसं आहे की प्रत्येक समय हा विचार करायचा की मला हे जमणार, कुठलंही असू दे, रात्री भोजन त्याग जमणार, कंदमुळ त्याग जमणार, म्हणजे सगळं आपलं अंश स्वभावाकडे लक्ष गेलं की आपोआप जमतं. लक्ष कुठे ठेवायचंय, त्याने जसं विचार केला छोटंसं येतंय तसं मला सुद्धा फक्त जाण्याचे, माझ्या सीमेत मला राहायचं आणि माझ्या सीमेत मी राहिलो तर मला बाहेरची कशाचीच आवश्यकता नाही. म्हणून सहज कुठले कुठले नियम येतील आता आपल्या जीवनामध्ये जे अनावश्यक आहे. म्हणजे कधीतरी आपण परगावला गेल्यानंतर एखाद दिवस जातो, काही जण जात नाही, तरी तेवढ्या एका दिवसासाठी आश्रव लावून घेतात किती कायमची. म्हणजे की कशाचे आश्रव लावले, हिंसेचे आश्रव लावले, कारण हॉटेल म्हणजे हिंसाच, अभक्ष खाणं. म्हणून आता ते शाकाहार लिहू देत नाही तर शाकाहार पदार्थ लिहू, ते काही नाही शाकाहार समजायचं. म्हणजे इतकं आपण केंद्रित व्हायला पाहिजे आपल्या शुद्ध वस्तूमध्येच. आणि आपण शुद्ध वस्तू कोणती, आत्मा, आणि त्या शुद्ध वस्तूमध्ये केंद्रित झालं तर बाहेरचं आपलं सगळं शुद्धच प्रगट येईल. खाणं पिणं उठणं बसणं वगैरे सहज त्याच्यामध्ये कष्टदायक वाटणार नाही. पण आपल्याला म्हणजे त्या बैलाने जसं मोठं शेत पाहिलं तर एक पाऊल सुद्धा चालावं वाटलं नाही त्याला, तसं आपल्याला एवढे विभाव मोठे पाहिल्यानंतर एक क्षण सुद्धा त्याच्यामध्ये विसावा घ्यावा वाटणार. कुठं, विभावामध्ये. म्हणजे एवढा मोठा विभाव आणि मी एवढं करू शकत नाही असं टेन्शन येते का, स्वभावाला करू शकत नाही असं विचार करतो. विभावाला करू शकतो पण स्वभावात राहू शकत नाही अशा विचाराने तो हैराण झाला. म्हणून आता मला अशी सूचना द्यायची आहे की स्वभाव सुलभ आहे, विभाव दुर्लभ आहे. आणि हे जर आम्हाला समजलं तर प्रत्येक समय काय होणार आहे, आनंदालाच प्राप्त होणार आहे. कारण का तर आपल्याला एवढे सांगितलं, अशेष शास्त्र ह्याचं म्हणजे समयसारचं सार सांगितलं. ह्याच्यामध्ये समयसार मध्ये पण काय सांगितलं, अशीच गाथा घेतली ना की त्याने सर्व सवागम धरोवी, सर्व आगमाचा धारक असून सुद्धा तो काय आहे सांगितलं, एक परमाणू मात्र सुद्धा जर तो आपल्या ध्रुवामध्ये राग मिसळून पाहत असेल तर मिथ्या दृष्टी आहे, परत समय आहे, मोक्षाला जात नाही. आणि तसंच प्रवचनसार मध्ये पण सांगितलेलं आहे. प्रवचनसार मध्ये पण काय सांगितलं की संयम सूत्र धरवी, संयम पण धारण केलंय. सूत्र म्हणजे संपूर्ण आगमाचं पण ज्ञान आहे, तरी सुद्धा तो लौकिक जनसंपर्क करत असेल तर मोक्षाला जात नाही, निर्ग्रंथ अवस्था असून देखील. म्हणून काय सांगितलंय की अशा 2-3 गाथा आहेत की त्याने ज्ञान एवढं केलंय, संयम धारण केलाय, पण स्वतःला जाणत नाही, म्हणून तो काय आहे, बाहेरच आहे. तसंच ह्या समाधी शतक मध्ये पण हा श्लोक सांगितलेला आहे की आपल्या अगदी हृदयात कोरण्यासारखा आहे. आपण जागे कुठे राहतो, घरात चोर येतील, कुठं जागे राहिलो, म्हणजे आपलं सगळं म्हणजे आता राजवार्तिक मध्ये काय पाहिलं की परिग्रहामध्ये आसक्ती कशाने होते. कोणता परिग्रह पहिला समजला त्याने, शरीराला परिग्रह, म्हणजे शरीराचा परिग्रह जर जिथे आहे तिथं परिग्रहावर त्याला काय होतं, ममत होतं, म्हणून तो परद्रव्याला आपलं म्हणू लागतं, हे माझं आहे. जर त्याला शरीर माझं आहे किंवा शरीर हा परिग्रह स्वीकारला नाही तर शरीरच नाही म्हटल्यावर बाहेरचं काय आलं. म्हणून विचारात आम्हाला काय सर्ग सतत पाहिजे, म्हणजे शरीरच सोडून दिलंय
तर त्या शरीराचं काही सुद्धा आपल्यामध्ये जे काय होतं ते आपल्यामध्ये नाहीच. म्हणून हे समजणं अत्यंत आवश्यक आहे. पण आपण तशी सूचना का देत नाही स्वतःला? मी शरीर रहित आहे एवढी सूचना द्यायची. मी विदेह स्वरूप आहे. विदेह म्हणजे शरीर रहित आहे. मग शरीर रहित असताना देखील आपल्याला हे कशाला विचार येतील पुढचे? शरीराला घेऊनच सगळे विचार आले. आणि म्हणून सांगितलं की तो परिग्रह बाळगतो. शरीर विचारात आलं की परिग्रहामध्ये हे माझे असं संकल्प करतो आणि ते झालं की त्याचा अभिमान करतो. परिग्रह आलं की काय होतं? अभिमान म्हणजे गर्व करतो. आणि म्हणून काय होतं? गती, शरीर, परिग्रह, अभिमान ह्या अपेक्षेने वरचे देव हीन आहेत सांगितलं. का सांगितलं असं? विषयामध्ये आसक्ती नाही म्हणून गतीमध्ये कमी झाले. त्यानंतर शरीराविषयी त्यांची बुद्धी अपनत्व नाही म्हणून त्यामध्ये हीन झाले, म्हणजे उंची पण कमी झाली त्यांची. आणि परिग्रहाविषयी म्हणजे आता देवांगना वगैरे पण नाही, म्हणजे का तर त्याची त्यामध्ये बुद्धीच नाही. म्हणून तशा प्रकाराने ते गती, शरीर, परिग्रह, अभिमान, मग ह्या अभिमानाने पण रहित का आहे? तर त्यांना अल्पसंक्लेश म्हणजे संक्लेश परिणाम नाहीये जास्त. त्यामुळं त्या ठिकाणी तशा प्रकारची प्रवृत्ती पण करत नाही. त्यांच्यात शक्ती आहे, प्रभाव एवढा वरच्या देवामध्ये प्रभाव अधिक आहे. मग कोणती शक्ती त्यांच्यात? कोणाचं अनिष्ट करण्याची पण शक्ती आहे आणि कोणाला इष्ट पण करण्याची शक्ती आहे. म्हणजे चांगलं वाईट करण्याची शक्ती पण त्यामध्ये ते प्रवृत्त होत नाही. मग त्याचं कारण काय सांगितलं? अल्पसंक्लेश असल्यामुळे आणि मंद अभिमान असल्यामुळे. आपल्यामध्ये शक्ती नसते पण आपण किती शक्ती दाखवतो की मी असंच करेल तसंच करेल आणि मग मी दाखविलच तुमचं कसं ते वगैरे. असं काय नाही ते आपण बोलत असतो, जास्त कृती काही करत नसतो. आणि त्यांच्यामध्ये न बोलता सुद्धा कृती करण्याची एवढी योग्यता आहे, पण तेवढे परिणाम त्यांचे तसे होत नाही तसं करण्याचे, म्हणजे एवढं अल्पसंक्लेश आहे. म्हणून आपण काय, मी तुझं दाखविलच म्हटलं तर समजायचं आपले परिणाम खूप संक्लेशित आहे. मग अशा रीतीने आपण कधी असे परिणाम करायचे नाहीत. आणि असे परिणाम केले तर काय होईल? दुर्गती. म्हणून आपल्याला दुर्गतीला जायचं नसेल तर प्रत्येक समय इतकं परिणामामध्ये कोमलता ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. कारण का तर ह्या परिणामाने सर्व काही साध्य होणार आहे. भावना भवनाशिनी, भावना भववर्धिनी. म्हणून दोन्ही प्रकाराने आहे, कठोरता पण आहे आणि कोमलता पण आहे परिणामामध्ये. शुभ, अशुभ, शुद्ध परिणाम, 3 प्रकारच्या जाती आहेत परिणामाच्या. ह्यातलं कोणतं करायचं आपण निवड करायची. हमको मानव जन्म मिला, पाप करो या पुण्य करो. म्हटलं ना, आपल्याला तर मनुष्य जन्म ह्यासाठी प्राप्त झालाय की पुण्य आणि पाप दोन्ही नकोय. ह्याच्या अतीत शुद्ध भावच करून मी मोक्षाला जाईल. ह्या व्यतिरिक्त दुसरं माझं अन्य काही कार्यच नाही, हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. पण आपण ऐकतो खूप, करतो काहीच नाही. मोबाईल सोडा, सोडत नाही. हॉटेल सोडा, सोडत नाही. म्हणतो सोडाच काय तुम्ही बोलताय सारखं. आत्मा हे एवढं फक्त सांगावं, तेवढीच ऐकण्याची रुची आहे. आत्मा आहे कळलं, मग आत्मा आहे त्याच्याबरोबर मोबाईल नाही, हॉटेल नाही, खाणं पिणं वगैरे काहीच नाही. म्हणून काय आहे की हे सगळं जे हानिकारक आहे म्हणजे आपल्याला पुन्हा अशुभ कर्मात नेणार आहे, ह्याचं फळ खूप वाईट मिळणार आहे. मोबाईल वापरलं, हॉटेलिंग केलं, काय उंची उंची कपडे घातले, दागिने घातले, कसं आपण शृंगार वगैरे करून नटलो, तर ह्या सगळ्याचं फळ अशुभ कर्म, अशुभ नाम कर्माचा बंद होतो. 1 इंद्रिय, 2 इंद्रिय, 3 इंद्रिय, 4 इंद्रिय किंवा पंचेंद्रिय झालं तरी नरकात जाणार किंवा तिरींच्यामध्ये जाणार किंवा अजून काहीतरी दुर्दशा होणार, अंध होणार, पंगू होणार. तर असं काही होऊ नये वाटत असेल तर आम्ही प्रत्येक समय इतकं जागरूक राहिलं पाहिजे की स्वभावातच राहून मी फक्त एक आत्मकल्याणाचा मार्ग स्वीकारणार, ह्याला सोडून दुसरं माझं अन्य कर्तव्य नाही.
नरचन है बड़ा अनमोल, तू समझ ले